हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशात मजेत राहायला पाहिजे. तर मित्रांनो, गावावरून आलो आहे, 2 दिवस झाले मुंबईला येऊन. तर आज संडे आहे, आज आरामाचा दिवस मस्तपैकी सगळ्यांसाठी. आणि आज IPL पण सुरू झाली आहे कालपासून. तर आज IPL वगैरे मस्तपैकी बघायची आहे. वाजल्यात बरोबर 12:30. आणि गावावरनं येताना मी गावचा मेवा म्हणजे काजूची भका घेऊन आले आहे. तर त्याची भाजी करूची आहे मस्तपैकी. आणि भाजी बनवूची आहे. तर बघा कशी बनवता, कोकणात पद्धतीने भाजी बनवायची आहे. भरपूर मजा येणार आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. मगाचपासूनच काजी कापूक सुरुवात केला होता. आणि हे बघा एवढं कापला नाही, मी जरा बाहेर गेले होते नाश्ता करूक. तोपर्यंत झाला कापून. आता कापताय आहे ढीग लागू दे नको म्हणून कशी करतात ते बघा. 2 साईडला पिशव्या बांधला नाही आणि कशी कापतात ती दाखवत आहे. हे बघा चिरायची मस्त वेगळी, पण सावकाश चिरायचा. जास्त ताकद लावलं तर हात बी तुडायचा. एवढी काजी जर काढला नाही चांगलं जून येत करे बघा मस्त. प्लॅस्टिक असल्यामुळे जोर लावू भेटत नाही. हात बीत सटकला ना सरळ वेळी बोटच कापत नाही. हे बघा या साईडला मस्तपैकी असे काजी जर काढलेले आहे. त्याच्यातनं आता मस्तपैकी काढायचे घर आणि गरम पाण्यात टाकायचे. बघा काजी एवढ्या फोडून घेतला भाव. हे बघा एवढी फकायची चांगली पैकी मस्तपैकी जून आहेत घर बघा आतमधला. एक घर दाखव काढून कसा काढता हो, चाकून काढता हो. या बघा घर बघा अस्सल घर आहे. आणि या साईडला गरम पाणी करून घेतले. डायरेक्ट इथून काढायचं आणि गरम पाण्यात टाकायचं, जेणेकरून ढीग पण जातो आणि साला जी वरची आहेत ना ती पण लगेच निघतात. त्यामुळं गरम पाणी केलं आहे. एवढी काढूया. ही फका ना गावच्या ठिकाणी ना अशी जी हिरवी फका आहेत जी बघा, ही फका आपण उन्हात सुकायची ठेवतो, जेणेकरून उद्या पावसाळा जेव्हा येईल तेव्हा मच्छर घरात येऊन दे नको, किंवा मच्छरांना पळवण्यासाठी याचं काम चांगलं आहे. धुमी करूसाठी आता गरमीच्या दिवसात जर धुमी घातला तर भागला कर, मग मच्छर आम्ही पण नाही जगूच आहो. एवढा गरम होत आहे बघा. तर आपली फायनली एवढी गरा काढून झाला. किती झाले ती बघा मस्तपैकी. आणि इकडे एवढीशी बाकी आहेत. काजूची भाजी निघती करूची नाही आहे. याच्यात काय काय टाकणार आहोत आपण बघा. त्यामुळं वेगळी रेसिपी आहे या टायमिंगला बनवणार आहोत. काय गो भन्नाटाची रेसिपी होणार आहे मस्तपैकी. झणझणीत काजूच्या गराच्या भाजीमध्ये आपण टाकणार आहोत प्रॉन्स. त्यामुळे भाजी बनवणार आहे झकास सुपर हिट. हे बघा मस्त गरा भेटले, जून आहेत सगळे. एक सुद्धा कोवळा घर नाही. यावं पांढरा दिसतंय ना, ते का म्हणायचं जून घर. कोवळा असला की हिरवी असतं थोडं घर. ह्या दिदी कर काढ गो कच्ची ह्या खाली आहे. हां या बघा कोवळा असला घर ना की या बघा असा घर दिसतं. काजू पण धुवून घेतल्यात, त्यांचं सोलून वगैरे मस्तपैकी इथे ठेवले आहेत. इथं फोडणी देऊसाठी सगळं साहित्य रेडी केलेलं आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आहे, आला आहे आणि लसूण आहे. हां तर या लसूण आहे. आणि या साईडला आपण मस्तपैकी आता फोडणी देऊया. या साईडला बघा प्रॉन्स पण आपण आगोळमध्ये टाकून ठेवलेले आहेत. तर भन्नाटाची रेसिपी होणार आहे आज. तेल टाकलं नाही मस्तपैकी आपला तेल. त्यानंतर टाकतोय कांदा, कांदा भाजून घेऊया चांगल्यापैकी. त्यानंतर काय टाकलं आपण लसूण टाकलेस. काय टाकते मीठ टाकते, कारण का चांगला कांदा पण भाजेल त्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आपण. आता तर आपला कांदा पण चांगल्यापैकी भाजला आहे, मस्तपैकी लाल झाला आहे. आणि आता आपण टाकतो त्याच्यावर टोमॅटो भाजून घेऊया मस्तपैकी. तर आपला कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित भाजून घेतलं. आणि आता आपण टाकतोय हळद, त्यानंतरला काय टाकतोय गरम मसाला, त्यानंतर काय आहे धना पावडर, त्यानंतरला आहे धना पावडर, त्यानंतरला आपला
मालवणी मसाला. हे बघा मालवणी मसाल्याचा कलर बघा कसा आहे. त्याला मस्त भाजून घेऊया चांगल्यापैकी, परतून घेऊया जरा. हळद आणि मसाला भाजून घेतला आणि आपण आता टाकतोय घरगुती वाटण कांदा खोबऱ्याचा. तो पण ह्याच्यात भाजून घेऊया मस्तपैकी. कलर बघा मसाल्याला कसला आलाय. नंतर टाकतोय काजूचे गर. वाव मस्त आहे. आता त्या मसाल्याचा जो सुगंध आहे ना मित्रांनो, घर फिरलाय, भरलाय घरात पूर्ण, मिसळलाय घरात. आणि त्याच्यात थोडेसे बटाटे टाकले आपण, काजूचे गर आणि थोडेसे बटाटे. बटाटा एकच बटाटा टाकला असतील ना, एकच आहे ना. थोडंसं पाणी टाकून घेऊया शिजवून. प्रॉपर मसाला लागला पाहिजे ना. मला काजूच्या गरांना लावून घेतलं आणि आता आपण टाकतोय प्रॉन्स. आगुळ लावून ठेवलेला, हळद आणि आगुळ. घे. गरम होत आहे मरणाचा नाही गो बाबा. माझी गरमी सुरू पण झाली, मे महिन्यात पण नाही आले अजून, एवढा गरम होत आहे आधीच. मग आता मस्तपैकी मसाल्यामध्ये प्रॉन्स, काजूचे गर, बटाटा वगैरे परतून घेतलं आहे. हलकासा पाणी टाकायचं आपल्याला आणि हलक्याच्या पाण्यामध्ये शिजवायचं आहे ना. थोड्याच वेळात आपली मस्तपैकी काजूची गराची भाजी रेडी होणार आहे. कोकणातला मेवा कसा दिसतंय बघा, चुलीवर येतात तेव्हा कसा दिसतंय बघा मस्तपैकी. हलकासा आपल्याला टाकायचं याच्यात पाणी. एक 5 मिनिटात आपला काजूच्या गराची भाजी रेडी होईल. तर भाजीक मस्तपैकी उकळ आलाय बघा. आता आपण टाकतो आंबा. गावावरनं आंबा आणले होते मित्रांनो, हिरवे 4-5. पण जास्त काय आंबे धरले नाहीत. रायवळ आंबे 4-5 आंबे आणले होते. आंबाच टाक बोलले मस्तपैकी. कोकमाईच्या आंब्याची चव मस्त असते, आंबट. आंबा तसेच टाकला नाही. त्यानंतर टाकतोय कोथिंबीर. आपली भाजी झाली आहे रेडी. 2 मिनटं जरा ठेवूया कोथिंबीर टाकल्या म्हणून, आणि नंतरला जेवायला बसूया. तर मित्रांनो फायनली आपली काजूची भाजी रेडी झालेली आहे. किंवा मस्तपैकी झणझणीत. ह्याच्यात आपण टाकले फ्रॉन्स आणि काजू, बटाटा टाकला आहे. इकडे कांदा, इकडे आंब्याची फोडा आणि भाकऱ्या. तर राईस वगैरे नंतरला घेऊ, आधी काजूची भाजी आणि भाकरी बनवू. तर यावा सगळ्यांनी काजूची भाजी खाऊ. सांगतो कशी झाली टेस्ट. तर यवा मी तर सुरुवात करतोय आता, कारण का माका राहत नाही. वाजले पण लय लेट झालेला आहे, 1:30 वाजला आहे. यवा मस्तपैकी काजूच्या गराची भाजी आणि भाकरी. यवा खाऊ खाऊ. जबरदस्त. भाजीमध्ये आपण प्रॉन्स टाकल्यामुळे ना भाजीची चव एक नंबर, भन्नाट. बघा एक नंबर आणि मस्त झाले. मजा आली खाऊ. जीवाक लागला पहिलाच घास माझ्या, आणि मस्तपैकी झणझणीत झाली. तर मित्रांनो काजूची भाजी आणि भाकऱ्या इथे खाऊन मस्तपैकी. तर हा व्हिडिओ आता इथंच थांबवतो आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत